आजची कथा माझ्या मोबाईलवरती आलेल्या नोटिफिकेशनने सुरू झाली. रात्री 3:30 वाजता सगळीकडे शांतता पसरली होती. बाहेर कुत्र्यांचं हलकसं भुंकणं आणि अधूनमधून जाणाऱ्या वाऱ्याचा आवाज अंगावर काटा आणत होता. मला त्या वातावरणामुळे झोप येत नव्हती. पण अचानक फोनची नोटिफिकेशन वाजली. मी डोळे अर्धवट उघडून फोन हातात घेतला. मी ते ॲप्लिकेशन कधी इन्स्टॉल केलेलं मला आठवत नव्हतं. ॲप्लिकेशनचं नाव होतं क्लोजर. त्या नोटिफिकेशनमध्ये एक लाईन होती. ती लाईन होती, मी जवळ येतोय. ते नोटिफिकेशन बघून मला थोडं हसू आलं. मला वाटलं कदाचित कोणी मला घाबरवत असेल. मी फोन बंद केला आणि परत झोपायचा प्रयत्न केला. पण थोड्या वेळाने पुन्हा माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन वाजली. पुन्हा तोच मेसेज थोड्या वेगळ्या पद्धतीनं आला होता. त्या मेसेजमध्ये होतं, मी अजून जवळ आलोय. पुन्हा मी फोन बघितला आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मला खूप राग आला होता, कारण माझी झोप त्या एका नोटिफिकेशनमुळे मोडली होती. हे सगळं कोण पाठवतंय ते बघायला मी ते ॲप्लिकेशन ओपन केलं. पण मला त्याची स्क्रीन पूर्ण काळी दिसत होती. पण त्या काळ्या स्क्रीनवर एक लाल बिंदू दिसत होता. त्या लाल बिंदूच्या खाली लिहिलं होतं, अंतर 2 किलोमीटर. मला जरा भीती वाटली. मी विचार करू लागलो, हे काय आहे? मला वाटलं माझ्यासोबत कोणी मस्करी करत असेल. कदाचित मला कोणीतरी घाबरवायचा प्रयत्न करत असेल. मी फोनचं लोकेशन बंद केलं आणि पुन्हा ॲप्लिकेशन चालू केलं. पण आता त्यावर अंतर कमी दाखवत होतं. म्हणजे माझ्या आजूबाजूला ते लोकेशन दाखवत होतं. त्या काळ्या स्क्रीनवर आधी 2 किलोमीटर अंतर दाखवत होतं, पण आता ते अंतर कमी झालं होतं. मी घाबरून खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ता पूर्ण ओसाड पडला होता. माझ्या मनात भीती वाढू लागली. मला दरदरून घाम येऊ लागला. मी ते ॲप्लिकेशन बंद करायला गेलो, पण का कोणास ठाऊक ते ॲप्लिकेशन बंद होत नव्हतं. म्हणजे तसा कोणताच पर्याय त्या मोबाईलमध्ये दाखवत नव्हता. मी फोन बंद करून पुन्हा चालू करायचा प्रयत्न केला. फोन चालू झाला. ते ॲप्लिकेशन अजून तसंच होतं आणि आता अंतर होतं 1 किलोमीटर. त्या क्षणी बाहेरून पावलांचा हलकासा आवाज आला. कोणीतरी हळूहळू माझ्या आजूबाजूला चालत होतं. मी स्वतःला समजावत होतो, काही घाबरू नको, कदाचित हा सगळा भास असेल. पण काही वेळाने फोन पुन्हा वाजू लागला आणि आता त्यावर अंतर होतं 400 मीटर. आता मला काही सुचत नव्हतं. म्हणजे अशा परिस्थितीत मला काय करायचं हे कळत नव्हतं. अचानक आजूबाजूचं वातावरण बदललं. बाहेरच्या डांबावरच्या लाईटी सगळ्या बंद झाल्या. सगळीकडे काळोख पसरला. फक्त माझ्या खोलीतला पिवळा लाईट चालू होता. फोनवरती पुन्हा अंतर दिसलं 100 मीटर. हे सगळं बघून माझा श्वास जड झाला. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी दरवाजाकडे पाहत उभा राहिलो. फोनवरती मेसेज आला, तू दरवाजाकडे बघतोयस. ते बघून मी थोडा बिथरलो. मला कळेना हे सगळं कोण करत आहे. मी विचार करू लागलो, मी इथे दरवाजाजवळ आहे हे त्याला कसं कळलं? माझ्यावर कोणी नजर ठेवून आहे का? असे खूप विचार मनात येऊ लागले. पण पुन्हा फोन वाजला आणि अंतर होतं 30 मीटर. मी फोन बंद करणार तेवढ्यात माझ्या फोनच्या समोरील कॅमेरा आपोआप चालू झाला. कॅमेऱ्यामध्ये मी तर दिसत होतो, पण माझ्या मागे दरवाजाच्या बाहेर
एक काळी सावली उभी होती आणि अंतर होतं 5 मीटर. फोनवरती शेवटचा मेसेज आला. मी पोहोचलो. त्या क्षणी दारावर टकटक ऐकू आली. ती दारावरचे टकटक ऐकून माझ्या अंगातला त्राणच गेला. मी कसाबसा घाबरत दरवाजाकडे निघालो. पण माझ्या खात्रीसाठी मी पुन्हा एकदा फोन बघितला, पण आता त्यावर कोणतं नोटिफिकेशन आलं नव्हतं. मी दरवाजाची कडी उघडली. दार एक कर्णकर्कश आवाज करत उघडलं. मी घाबरत घाबरत बाहेर बघितलं, पण बाहेर कोणी नव्हतं. नजर जाईल तिथे सगळीकडे अंधार दिसत होता. ते बघून माझी भीती थोडी कमी झाली. मी सुटकेचा श्वास घेतला. मी दरवाजा बंद करणार तेवढ्यात माझ्या कानाजवळ एक कुजबुज ऐकू आली. ते ऐकून माझ्या हृदयात जोरात कळ आली. मी मागे वळून बघितलं तर मला सगळं पुसट दिसू लागलं. मी बघितलं तिथे मीच उभा होतो, पण माझा चेहरा खूप विकृत झाला होता. हातावर आणि पूर्ण शरीरावर सगळीकडे जखमा झालेल्या दिसत होत्या. हे सगळं पाहून मला एक जोराचा झटका आला. मी जमिनीवर जोरात कोसळलो आणि माझ्या हातातून फोन खाली पडला. त्यावर शेवटचा मेसेज दिसला नेक्स्ट टार्गेट सिलेक्टेड. आणि ते नाव होतं तुझं. धन्यवाद मित्रांनो. ही भयकथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मराठी चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.